हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शोधाची धांदल. पावसाळ्याचे दिवस होते. दुपारचा पाऊस नुकताच ओसरला होता. गावाच्या वेशीवर असलेल्या जुन्या वाड्यातील लोक मात्र एकाच गोंधळात गुंतले होते. नायिका अन्विता अचानक गायब झाली होती. अन्विता साधीसुधी शिक्षिका होती. शांत, थोडी अबोल, पण गावातल्या सगळ्यांची लाडकी. 2 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर ती आणखीच एकांतप्रिय झाली. पण कुणाचंही मन दुखावेल असं तिनं कधीच काही केलं नव्हतं. त्या दिवशी सकाळी ती शाळेत गेली. 10 वाजता एका मुलीला घरी सोडायला गेली आणि त्यानंतर कुणालाही तिचा पत्ता मिळाला नाही. संध्याकाळपर्यंत संपूर्ण गाव एकत्र जमलं. पोलीस, गावकरी, तिचे नातेवाईक सगळे हातात टॉर्च घेऊन रस्ता, नदीकाठ, जंगल सगळीकडे शोध घेत होते. वाड्यात बसलेली तिची सर्वात जवळची मैत्रीण मौनी सतत डोळे पुसत होती. मौनी गावात नुकतीच आली होती. अवघ्या 6 महिन्यात तिने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. अन्वितालाही ती खूप आवडायची. दोघींची जुळणी इतकी घट्ट होती की गावातले लोक म्हणायचे. मौनी आली तेव्हापासून अन्विताच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. पण आज मौनीच सर्वात जास्त हादरलेली दिसत होती. रात्रभर शोध सुरूच होता. अन्विताच्या चपला नदीकाठी मिळाल्या, पण बाकी काहीच नाही. पाण्यात पडली का? कुणी तिला पळवून नेलं की तिने स्वतःहून? गाव सगळ्या शक्यतांवर चर्चा करत होतं, पण कुणालाही उत्तर सापडत नव्हतं. 3ऱ्या दिवशी पहाटेच मौनी पोलिसांकडे धावत आली. तिचा देह थरथरत होता. मला सत्य माहिती आहे, ती पुटपुटली. संपूर्ण गाव गोठल्यासारखं शांत झालं. मौनी हळूहळू बोलू लागली. अन्विता कुठे हरवली नाही. ती भविष्यकाळात गेली आहे. पहिल्यांदा हे ऐकून सगळ्यांनी तिला वेडी ठरवलं, पण तिने सांगितलेली पुढची वाक्ये ऐकून प्रत्येकाचा चेहरा पांढरा पडला. मौनी म्हणाली, अन्विताला एक गोष्ट नेहमी त्रास द्यायची. तिची एक मुलगी आहे, होती किंवा असेल. तुम्ही जे काय म्हणाल ते. भविष्यात तिच्या मुलीवर मोठं संकट येणार होतं. अन्विताला ते काहीतरी कळलं होतं. कदाचित एखादा स्वप्नदर्शी संकेत, कदाचित एखादी शक्ती. मला देखील अर्धवटच समजलं. ती खिडकीकडे पाहत म्हणाली. तिच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ती वेळेतून पुढे गेली. गावकरी अवाक झाले, पण याहून भयानक भाग अजून बाकी होता. गावातले सगळे मौनीकडे एकटक पाहत होते. तू म्हणतेस ती मुलगी कोण आहे? कोणीतरी विचारलं. मौनीने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली. मी म्हणजे तिची भविष्यातील मुलगी. गावात एकच खळबळ उडाली. मौनीचं पुढचं स्पष्टीकरण आणखी चकित करणारं होतं. मी जिथून आले आहे, तिथं अन्विताचा मृत्यू माझ्यासमोर होतो. तिला वाचवता येत नाही, परंतु ती मात्र भविष्याला वाचवण्यासाठी माझ्याकडे धावून येते. मला सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि त्या क्षणी ती वेळेच्या फटीतून नाहीशी होते. तिचे अस्तित्व काळाच्या रेषेतून पुसले जाते. मौनीचा आवाज खूपच कंप पावत होता. पण तिच्या जाण्यानंतर मी स्वतः इथे येऊन राहू लागले. कारण गतकाळात तिचा शोध घेणं, तिची मदत करणं, या सर्वांमुळेच माझं भविष्य सुरक्षित राहतं. हे एक विचित्र चक्र आहे. तिचं गायब होणं हेच माझं अस्तित्व आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खोल दुःख पसरलं. ती अचानक गायब झाली हे कुणालाच समजत नव्हतं. पण मौनीने सांगितलेलं सत्य, मान्य न मान्य, पण तिच्या नजरेतली वेदना खरी होती. मौनीने वाऱ्यात डोळे मिटले. अन्विता आता परत येणार नाही, पण तिला माहिती होतं
तिच्या जाण्यामुळे एक जीव वाचेल. ती नेहमी म्हणायची, आई झाल्यावर स्त्री वेळेला सुद्धा हरवू शकते. त्या दिवशी गावात पहिल्यांदाच मौनीला मुलगी म्हणून नव्हे तर अन्विताच्या जगलेल्या प्रेमाचं थेट रूप म्हणून पाहिलं गेलं. गावकरी शांतपणे घरी गेले, पण अन्विताचं नाव वाड्यातल्या भिंतीवर, पावसाच्या सरीवर आणि मौनीच्या डोळ्यात कायमचं कोरलं गेलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.